ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शंकरं लोकशंकरं। शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। वेदवेद्ये परे पुंसि जाते दशरथात्मजे वेदः प्राचेतसादासीत् साक्षाद् रामायणात्मना उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यशोकवह्निं जनकात्मजायाः आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम्। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मीकि कोकिलम्। दाशरथींची चरित्रे म्हणजेच दशरथाचे पुत्र असणाऱ्या राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही भावंडांची आपण चरित्र पाहतोय। त्याच्या प्रस्तावनेचा, चारही भावंडांची चरित्र कशी पाहावी त्या सगळ्याचा विचार आपण पाहिला। इथून पुढे प्रसंग असा प्राप्त झाला होता की शत्रुघ्नाचं चरित्र पाहत असताना दशरथांचं अंत्यकर्म केल्यानंतर 13व्या दिवशी परत येत असताना सर्व अलंकारांनी युक्त उत्तम वस्त्र परिधान करून कुब्जेला म्हणजेच मंथरेला येताना शत्रुघ्न आणि भरत यांनी पाहिला आणि तिथे जो प्रसंग घडला तो आपण विचार करतोय, त्याच्याबद्दल आपण चिंतन करतोय। हा सर्व प्रसंग घडला काय दुःखाचा ओघ ओसरत असताना पुन्हा त्याची आठवण झाली की पुन्हा तो मोठ्या प्रवाहाने किंवा वेगाने वाहू लागतो। वडिलांचं अंत्यकर्म केल्यानंतर 13व्या दिवशी परत येत असताना ते दुःख पुन्हा उत्पन्न झालं आणि त्याच दुःखामध्ये शत्रुघ्नाने केलेला जो प्रश्न आहे त्याचा विचार आपण पाहिला। शत्रुघ्नाने भरताला विचारलंय की दादा मला सांग की गतिर्यः सर्वभूतानां दुःखे किं पुनरात्मनः सरामः सर्वसंपन्नः स्त्रिया प्रव्रजितो वनम। अरे दुःखामध्ये जे सर्वांचा आधार आहेत, आश्रय आहेत असे प्रभू रामचंद्र, असे राम एका स्त्रीच्या बोलण्यामुळे किंवा एका स्त्रीमुळे वनवासाला जातात, त्यांना वनात जावं लागतं। हे काय प्रारब्ध आहे, असं काय प्राक्तन आहे, अशी काय विधात्याची चाल आहे, खेळी आहे। बलवान वीर संपन्न आणि ठीक आहे झालं, त्या कैकेयीने वचन मागितलं मंथरेच्या सांगण्यावरनं, वडिलांनी दिलं, पण त्यावेळेला सर्व बलाने ताकदीने संपन्न असणारे लक्ष्मण त्यांनी वडिलांना कैद करून सोपं म्हणजे अगदी प्राकृत भाषेमध्ये म्हणायचं झालं तर तो मूर्खपणा थांबवला का नाही? तो अन्याय होत असताना, ते अयोग्य घडत असताना ते थांबवण्यासाठी प्रयत्न का केला नाही? संपूर्ण बलाने संपन्न लक्ष्मण आहेत। पुन्हा पुन्हा या प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी विचार करणार आहोत। काय अयोग्य झालं असतं? संपूर्ण प्रजा, सर्व मंत्रिमंडळ रामाला अनुकूल होतं। हे वचन अयोग्य काळी दिलेलं आहे, त्यामुळे हे सार्थ ठरत नाही, याला धर्माची मर्यादा नाही, याला धर्माचं स्थान नाही, धर्माचा आधार नाही, त्यामुळे ह्या वचनाला मी बांधील नाही असं म्हणून राम मोकळे झाले असते, होऊ शकले असते। का झालं नाही असं राधा मला सांग। आणि ह्या दुःखामध्ये असताना ज्या वेळेला मंथरेला येताना पाहिलं, इथपर्यंत आपण पाहिलं होतं, त्यावेळेला शत्रुघ्नांना अत्यंत क्रोध आला आणि शत्रुघ्नांचे जे शिपाई होते, पहारेदार होते, पहारेकरी होते, त्यांना लगेच कल्पना आल्याने त्या पहारेकऱ्याने त्या मंथरेला पकडलं आणि ओढत ओढत शत्रुघ्नांसमोर आणून उभं केलं। आणि उभं केल्यानंतर शत्रुघ्नांना म्हणतायत
यस्या कृते वने रामो न्यस्तदेह शवः पिता सेयं पापा नृशंसा च तस्याः कुर्यता यथामती. वहा पिता, तुमचे वडील जिच्यामुळे स्वर्गवासी झाले आणि जिच्यामुळे रामाला वनवासात जावं लागलं तीही मंथरा आहे. आता तुम्हाला जसं वाटेल तसं करा असं म्हणून पहारेकऱ्याने मंथरेला शत्रुघ्नाच्या ताब्यात दिलं आणि ते दिल्यानंतर शत्रुघ्नाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. सगळा जो अन्याय दादा बरोबर झालेला आहे, रामा बरोबर झालेला आहे, त्या सगळ्याचं मूळ ही आहे. हा क्रोध ज्या वेळेला उत्पन्न झाला त्यावेळेला शत्रुघ्नाने मंथरेला पकडून जमिनीवरनं ओढत ओढत भरतासमोर आणून उभं केलं. इथे शत्रुघ्नांना क्रोध आवरलेला नाहीये. झालाय ते चुकीचं झालंय. दादा बरोबर अन्याय झालेला आहे. रामाबरोबर असं व्हायला नको होतं, तरी सुद्धा ते झालं आणि ते झालं ते असं झालं नसतं, पण जे झालंय ते केवळ हिच्यामुळे झालंय. तो जो राग होता तो शत्रुघ्नांचा राग, क्रोध कोणी सहन करू शकलं नाही, कोणी पाहू शकलं नाही. आणि हा शत्रुघ्नांचा स्वभाव आहे, जसाच लक्ष्मणांचा स्वभाव आहे. पण त्याही वेळेला शत्रुघ्नांनी स्वतःहून तिला दंड दिला नाही की शिक्षा केली नाही. ते तिला भरतासमोर घेऊन आले. ज्या वेळेला जमिनीवरून फरफटत ओढली जात होती त्यावेळेला त्या मंथरेने आरडाओरडा केला. तिने आरडाओरडा करायला सुरुवात केल्यानंतर, ते दृश्य पाहिल्यानंतर तिच्या बरोबरच्या ज्या मैत्रिणी होत्या त्या घाबरल्या. त्या म्हणाल्या, हिची ही अवस्था आहे, आपल्याला तर शत्रुघ्न काही जिवंत सोडणार नाही. त्या तिकडनं पळून गेल्या. तो आरडाओरडा कैकेयीने ऐकला. कैकेयी देखील घाबरली. आता मंथरेचं काही खरं नाही. या विषयाकडे मी थोडा नंतर येतोय, तो प्रश्न मी उपस्थित करणार आहे. पण मंथरेचं काही खरं नाही हे पाहून कैकेयीला अत्यंत दुःख झालं. तिच्या अंतःकरणात भीती उत्पन्न झाली की आता कैकेयीचं बरं वाईट होईल. म्हणून ती धावत भरताकडे आली आणि भरताची तिने प्रार्थना केली. त्यावेळेला ज्या वेळेला आता शत्रुघ्नाने त्या मंथरेला भरतांसमोर आणून उभं केलंय, कैकेयीने भरतांची प्रार्थना केली आहे, त्यावेळेला भरत शत्रुघ्नांना म्हणाले, हा भरतांचा स्वभाव आहे, शत्रुघ्ना असं करू नकोस. शत्रुघ्नांचं जे बोलणं होतं ते अत्यंत कठोर होतं, पण भरत सौम्य वाक्यांमध्ये म्हणाले, शत्रुघ्ना असं करू नकोस. भरतांना शांत पाहून शत्रुघ्नांचा राग तिथे कमी झाला. आणि शत्रुघ्नांचं इथे हे गुणकौशल्य आहे की कितीही राग आलेला असला तरी दादा म्हणतोय ना, भरत म्हणतोय ना, माता ऐकलं पाहिजे. भरत म्हणतायत, तम प्रेक्ष भरत क्रुद्धम शत्रुघ्नमिदम अब्रवीत. तम क्रुद्धम शत्रुघ्नम इदम अब्रवीत. भरताने त्या क्रोधाने आवेष्टित झालेल्या, क्रोधाने परिपूर्ण असलेल्या त्या शत्रुघ्नाला म्हटलं, अवध्या सर्वभूतानां प्रमदा क्षम्यतामिति. शत्रुघ्ना, हिला क्षमा कर. कारण कितीही जरी झालं तरी स्त्री ही सर्व प्राण्यांसाठी अवध्य आहे, तिचा वध करता येत नाही. स्त्री म्हटलंय, राक्षसी म्हटलेलं नाही. नाहीतर कोणी ह्याची संगतीत फार लावत ताडके चावत का केला, तसं नाही. अवध्या सर्वभूतानां, प्राण्यांसाठी ती स्त्री अवध्य आहे. आणि म्हणूनच शूर्पणखेचं कान आणि नाक कापलं, कारण तिला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता. मग तो दूर करण्यासाठी काय करायचं, नाक आणि कान कापलं. हे धर्माचे सूक्ष्म पैलू आहेत. महाभारताकडे गेलं तर तिथे वध करता येत नाही. अश्वत्थामा ब्राह्मणाचा पुत्र आहे, त्याने कितीही फार मोठं पाप केलेलं असलं तरी वध करता येत नाही. मग काय करा,
केशवपन केलं त्याचं, ते हत्या करण्यासारखं आहे. पण मग आता हत्या झाली, मग आता काय करा, त्याच्यासाठी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. धर्माचे ते सूक्ष्म नियम आहेत. आता त्या महाभारताच्या कथेचा विस्तार नाही, इथे येऊ. भरत शत्रुघ्नांना म्हणतायत, शत्रुघ्ना सोडून दे, स्त्री ही प्राण्यांसाठी अवध्य आहे, त्यामुळे हिला मारू नकोस, हिचा वध करू नकोस. अरे जर माझे भाऊ, आपले भाऊ म्हणजे रामाला, भरतानी वाक्य सांगितले ते फार सुंदर आहे. हन्यामहमिमां पापां कैकेयीं दुष्टचारिणीं यदिमां धार्मिको रामः नासूयेन मातृघातकम्. इमामपि हतां कुब्जां यदि जानाति राघवः त्वांच मांचैव धर्मात्मा नाभिभाष्यते ध्रुवम्, नाभिभाषिष्यते ध्रुवम्. जर मला हे भय नसतं काय की धर्मात्मा असणारे राम मला मातृघातकी समजून माझ्यासाठी घृणा करू लागतील, हे मला भय नसतं, तर ह्या कैकेयीला मी कधीच मारून टाकलं असतं. माझ्या आईला, ते आईबद्दल म्हणतायत, कोण म्हणतायत, भरत म्हणतायत, मलाही एवढा राग आलेला, माझ्या डोक्यातही तो राग आहे, मलाही त्याचा त्रास होतोय, त्या आईला मी कधीच मारून टाकलं असतं. अरे ह्या कुब्जेला, या मंथरेला मी मारून टाकलं असतं, पण मला फक्त एकच भय आहे, मातृघातकी समजून राम माझ्याशी बोलणार नाहीत, राम माझा तिरस्कार करतील, आणि एवढंच नव्हे, ही पापिणी असणारी जी मंथर आहे तिला मारलं हे रामाला कळलं तर राम आपल्या दोघांशी जन्मात कधीही बोलणार नाहीत, हिला सोडून दे. हा भरतांचा विवेक आहे, ही भरतांची स्थिर बुद्धी आहे, आणि ते शत्रुघ्नाने ऐकलं. भरतस्य वच श्रुत्वा शत्रुघ्नो लक्ष्मणानुजः न्यवर्तत ततो दोषात् तां मुमोच च मूर्छिताम्. भरतांची ही गोष्ट ऐकून, वच श्रुत्वा, वचन ऐकून, लक्ष्मणाचे छोटे भाऊ असणाऱ्या शत्रुघ्नांनी मंथरेला तिकडेच सोडलं आणि तिच्या वधरूपी वध करण्याच्या दोषापासून निवृत्त झाले. आता इथे जे सर्व काही घडलं त्यामागे मंथरेचा दोष होता की नाही ह्याची स्वतंत्र कथा आहे. ती भरताच्या चरित्राच्या वेळेला आपल्याला विस्ताराने पाहायची. काय घडलं, कसं घडायला हवं होतं याचा विचार आपल्याला तिकडे करायचा आहे. पण एक लक्षात घ्या, मंथरा इथे जसं वागली किंवा जे वागली त्यात मंथरेचा दोष नाहीये, ती कालाची गती आहे, आणि जे जसं व्हायला हवं होतं तसंच झालं पाहिजे याच्यासाठी मंथरेचा प्रयत्न होता. आपल्याला पुढे अजून शत्रुघ्नांची कथा पाहायची आहे, परंतु मंथरेच्या वधरूपी दोषापासून शत्रुघ्न निवृत्त झाले हे इथे का म्हटलंय त्याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. मंथरा ही कैकेयीची दासी होती, पण कैकेयीसाठी ती आईप्रमाणे होती, कारण अत्यंत लहान असल्यापासून, कैकेयी अत्यंत लहान असल्यापासून तिला कोणी सांभाळलं असेल तर ते मंथरेने सांभाळलेलं. आणि ज्या वेळेला दशरथांचा कैकेयीशी विवाह झाला त्यावेळेला कैकेयी अत्यंत लहान आहेत, दशरथ वयाने मोठे आहेत, पण त्यावेळेला केकय राजाला दशरथांनी वचन दिलं होतं की कैकेयीचा जो मुलगा असेल त्याला मी राज्याभिषेक करेन, मग तो मोठा असू देत, छोटा असू देत, कसंही असू देत, त्याला राज्याभिषेक होईल. दशरथांनी वचन काय दिलंय, कैकेयीचा जो मुलगा असेल त्याला राज्याभिषेक होईल, तो माझ्या राज्यावरती बसेल, उत्तराधिकारी तो असेल. पण नंतर संतान प्राप्ती झाली नाही, मग यज्ञ केला, आणि यज्ञातनं ज्या वेळेला मुलं झाली त्यामध्ये भरत धाकटे निघाले. मग आता काय करा, मग पुढे तो विस्तार होतो. मग त्यामध्ये दशरथांनी काय करायला हवं होतं, काय करू नये, काय झालं, हा विचार आपल्याला भरतांच्या चरित्राच्या वेळेला करायचा आहे, कारण तिकडे त्या विषयाची संगती आहे.
पण जर दशरथ महाराजांनी केकय राजाला वचन दिलं असेल की भरताच म्हणजे कैकेयीचा मुलगा भरत त्याला राज्याभिषेक होईल, तो राजा होईल आणि रामाला राज्याभिषेक होत असेल, तर तसं होता कामा नये. माझी कैकेयी आहे, तिचाच मुलगा राज्यावरती बसला पाहिजे. मग काय केलं पाहिजे? मग त्यासाठी जे काही केलं ते कैकेयीचं ते षडयंत्र होतं. आपण त्याला षडयंत्र म्हणतो, पण कैकेयीची ती युक्ती होती. कैकेयीच्या दृष्टीने, मंथरेच्या दृष्टीने, कैकेयीच्या दृष्टीने त्यांच्यासाठी ते योग्य होतं. फार काय, जर का आपण मागे गेलो तर प्रत्यक्षात यात संपूर्ण प्रकरणाला असं वागण्याला कैकेयीचा विरोध होता. पण कैकेयीचा बुद्धिभेद कसा मंथरेने केला हे स्वतंत्र वागण्यासारखं, वाचण्यासारखं आहे, त्याचं पाहण्यासारखं आहे. पण तो विचार भरताच्या चरित्रासाठी राखून ठेव. मग पुढे प्रसंग येतो ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष शत्रुघ्न त्या कथेमध्ये किंवा त्या संपूर्ण चरित्रामध्ये मुख्य स्थानी आहेत. तो म्हणजे लवणासुराच्या वधाची जी कथा येते तिथे. लवणासुराच्या वधाची कथा काय आहे? तर उत्तर रामचरित्रामध्ये म्हणजे उत्तर रामचरित्रात म्हणजे उत्तरकांडामध्ये मधु नावाचा एक राक्षस होता. त्याच्याबद्दल ऋषीमुनींनी सांगितलं. झालं असं की मधु नावाचा एक दैत्य होता, अत्यंत धर्माचरण करणारा होता, अत्यंत चांगला होता, पराक्रमाने बलाने युक्त होता आणि त्याने तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केलं. भगवान शंकरांनी त्याला एक अत्यंत तेजस्वी असं त्रिशूळ दान केलं आणि सांगितलं की हे जे तुला मी आयुध, हे जे शस्त्र देतोय, त्यामुळे जोपर्यंत हा त्रिशूळ तुझ्याकडे आहे तोपर्यंत तुझा कोणीही पराभव करू शकणार नाही. जोपर्यंत तू ब्राह्मणांचा, देवतांचा विरोध करणार नाहीस तोपर्यंत हा त्रिशूळ तुझ्याकडे राहील. तसं केलंस की हा त्रिशूळ निघून येईल. ज्या वेळेला तुझ्याशी युद्ध करायला कोणीही शत्रू तुझ्या समोर येईल त्यावेळेला निशंकपणे हा त्रिशूळ त्याचं भस्म करेल आणि परत तुझ्याकडे येईल. त्यामुळे नियम वाटी लागू. याच्यामध्ये झालं काय, ब्राह्मणांचा, देवतांचा तू विरोध करू शकत नाहीस, म्हणजे हा त्रिशूळ त्यांना त्रास देण्यासाठी वापरू शकत नाहीस. आणि याचा फायदा काय, उपयोग काय, हा नेहमी तुझ्याकडे राहील. आणि कोणी तुझ्याशी युद्ध करायला आलं, कोणी स्वतःहून तुझं शत्रुत्व स्वीकारलं आणि युद्ध करायला आलं, तर हा त्रिशूळ त्याचं भस्म करेल आणि परत तुझ्याकडे येईल. हा उत्तम त्रिशूळ प्राप्त झाल्यानंतर मधुदैत्याने सांगितलं की एक करा, हा त्रिशूळ जसा माझ्याकडे राहिलाय तसा माझ्या वंशजांकडे देखील असून देत. भगवान शंकरांनी सांगितलं असं तर होऊ शकत नाही, तपश्चर्या तू केली आहेस, पण एक सांगू शकतो, सगळ्या वंशजांकडे तुझ्याकडे तो हा त्रिशूळ राहणार नाही, पण तुझ्या एका पुत्राकडे मात्र हा राहील. आणि जोपर्यंत हा त्रिशूळ त्याच्या हातामध्ये आहे तोपर्यंत तो सर्वांसाठी अवध्य राहील. मग पुढे मधुदैत्य म्हातारा झाल्यानंतर त्याचा मुलगा जो लवणासुर होता तो सत्तेवरती आला आणि तो अत्यंत दुष्ट होता आणि क्रूर होता. तो ब्राह्मणांना, ऋषीमुनींना त्रास देऊ लागला. याचं दुःख मधुदैत्याला देखील झालं. पण करतो काय, मग त्याचा वध करण्यासाठी प्रार्थना जेव्हा ऋषीमुनींनी केली त्यावेळेला प्रसंग असा झाला की दरबारामध्ये राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न सर्व जण होते आणि त्या लवणासुराचा तो सगळा वृत्तांत ज्या वेळेला त्या दरबारात कथन केला गेला त्यावेळेला राम म्हणाले, को हंता लवणं वीर कस्यांशस्स विधीयताम भरतस्य महाबाहो शत्रुघ्नस्य च धीमतः.
कोण ह्या लवणासुराचा वध करेल? ह्याला मारण्याचं जे कार्य आहे ते कोणाला द्यावं? भरताला द्यावं का शत्रुघ्नाला द्यावं? त्यावेळेला भरत म्हणाले, दादा ह्या लवणासुराचा वध मी करेन. भरत म्हणतायत, दादा मी ह्याचा वध करतो. त्याचा वध करण्याचं कार्य ते मला द्या. भरतांनी असं म्हटलं. त्यावेळेला शत्रुघ्न म्हणतायत, दादा हा मधला भाऊ जो आहे भरत आहे त्यांनी भरपूर कार्य केली आहे, तुमची भरपूर सहायता केली आहे, पण प्रत्यक्ष तुमची मदत करण्याचं कार्य काही मला मिळालं नाही. मला त्याची वेळ आली नाही. लवणासुराचा वध करण्याचं जे कार्य आहे ते मला द्या. ज्या वेळेला ही द्वारका ही अयोध्यापुरी अनाथ झाली होती, त्यावेळेला हिचं पालन पोषण, हिचा सांभाळ भरतानीच केलाय. भरतानीच ते राज्य सांभाळलंय. मी तर केवळ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होतो. सगळं निर्णय तेच उत्तम प्रकारे घेत होते. त्यांनी फार मोठी तपश्चर्या केली आहे. त्यामुळे आता मी असताना भरताने अजून कोणतेही क्लेश सहन करू नयेत असं मला वाटतं. अनुभूये दृशम दुःखम एष राघवनंदनः प्रेष्ये स्थिते राजन न भूय क्लेशमाप्नुयात. ह्याला पुन्हा आता दुःख आणि क्लेश प्राप्त होऊ नयेत ही माझी इच्छा आहे, म्हणून मला युद्धाला पाठवा, मी त्या राक्षसाचा वध करतो. आता शत्रुघ्न हे म्हणालेत खरं, पण याच्यावरती प्रभू रामचंद्रांनी जे उत्तर दिलंय ते उत्तर आणि शत्रुघ्नांचं इथे चुकलं का बरोबर आहे ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे. पुढील भागामध्ये पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.